आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुका होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। निवडणुकीच्या मुहूर्तावर सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी अनेक ठिकाणी युती तर कुठे महायुती बघायला मिळाली। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादी आणि एनसीपी शरद पवार पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। याबद्दल आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमात भाष्य केलं आहे। जी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काका पुतण्या यांनी एकत्र येण्याबद्दल आणि त्यातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दलही उत्तर दिलंय। त्या नेमकं काय म्हणाल्यात जाणून घ्या। राष्ट्रवादी सोबत जेव्हा युती केली तेव्हा सुप्रिया सुळे एकदा म्हणाल्या होत्या की जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत आहे तोपर्यंत राजकीयदृष्ट्या त्यांना घेणं अशक्य आहे। या वाक्याची जी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी सुप्रिया सुळे यांना आठवण करून दिली। याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे उत्तर देत म्हणाले की ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। या निवडणुकीमध्ये एकत्र येणं ही कार्यकर्त्यांची इच्छा आणि आग्रह होता। यावर कमलेश सुतार म्हणाले की राज ठाकरे यांचे इंटरेस्टिंग कार्टून पाठवलं। आम्ही पत्रकारितेत जुने होतो तेव्हा राज ठाकरे यांचं कार्टून बघितलेलं, ते पवार साहेबांचे कार्टून आहेत। त्यामध्ये त्यांनी असं रेखाटलं होतं की ही कार्यकर्त्यांची इच्छा असं म्हणून हात दाखवत आहेत आणि तिकडे खूप सारे कार्यकर्ते आहेत, पण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर शरद पवार साहेबांचाच मुखवटा आहे। आपल्या इच्छा या कार्यकर्त्यांच्या इच्छा म्हणून दाखवायचं आणि करायचं, हेच यातून सोयीचा अर्थ काढला जातो। तुम्ही म्हणाल की कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुमच्याकडे होता ना पक्ष, मग तुम्ही सांगायचं ना की नका करू अजिबात पवारांसोबत युती, कारण ते अजूनही राज्यात भाजपसोबत युतीमध्ये बसलेले आहेत असं तुम्ही पक्ष नेतृत्व म्हणून विटो म्हणून सांगू शकत होतात। यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की विटो असतोच, पण विटो का वापरावा? मी जर कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांना त्यांच्या निवडणुकीसाठी हा मार्ग त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही हो म्हणालो। स्वतःचं नातं असणं आणि राजकीय मतभेद असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। हीच तर गल्लत होतीये। माझं म्हणणं एकच आहे की राजकीय मतभेद हे एका सशक्त लोकशाहीत असलंच पाहिजे, मात्र याचा अर्थ एकमेकांची डोकी फोडणं असा नाही। आणि मुळात काँग्रेसची ही संस्कृतीच नाहीये याचा पुनरुच्चार त्यांनी केला। ही राज्यात आलेली नवी संस्कृती असून आधीच्या काळात सभा व्हायच्या, एकमेकांवर टोकांची टीका केली जायची, एक मत असायचं। आता सोशल मीडियावर जो राज दिसून येतो तो कुठून आणि का येतोय? मतभेद हे असायलाच हवेत, पण म्हणून तुम्ही माझे शत्रू आहात हा संदेश देशात पोहोचवणं थांबवायला हवं, असाच आग्रही सूर सुप्रिया सुळे यांनी आळवला। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।